स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात पुण्यातील न्यायालयात 2023 मध्ये बदनामीचा खटला दाखल केलाय। गेली 2 वर्ष हा खटला समरी ट्रायल म्हणून सुरू होता, आता तो समन्स ट्रायल म्हणून चालणार आहे। यामुळे काय होणार आहे तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचे पुरावे, ऐतिहासिक कागदपत्र ही न्यायालयामध्ये मांडली जाणार आहेत, पडताळली जाणार आहेत आणि एका अर्थाने त्याला एक अधिमान्यता न्यायालयाकडून मिळणार आहे। या सगळ्यामुळे भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतात आणि या निर्णयाबाबत काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत सात्यकी सावरकर स्वतः आहेत। या खटल्याची सुरुवात झाली होती ती म्हणजे राहुल गांधींनी लंडनमध्ये जे वक्तव्य केलं होतं, ज्याला तुम्ही आक्षेप घेतला होता, त्या वक्तव्यामध्ये राहुल गांधी नक्की काय म्हणाले होते तुम्ही एकदा सांगा। म्हणजे बघा, हे वक्तव्य होतं मार्च 2023चं। राहुल गांधी त्यावेळेला लंडनमध्ये होते। एका खासगी समारंभात बोलताना ते असं म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे 5-6 मित्र मिळून एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण करत होते आणि हे बघून त्यांना खूप आनंद होत होता, असं सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे। शब्द सांगायचं तर उनकी किताब असं राहुल गांधी त्या सभेत म्हणाले। आता ही घटना धादांत खोटी आहे। सावरकरांच्या आयुष्यात अशी घटना घडलेली नाही असं त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही ते पुस्तकात लिहिलेलं नाही आणि म्हणून सावरकरांची अपकीर्ती केली याच्याखाली मी खटला हा दाखल केला होता। अच्छा, आता 2 वर्ष हा समरी ट्रायल म्हणून चालला, आता तो समन्स ट्रायल म्हणून चालावा अशी राहुल गांधींची त्यांच्या वकिलांच्या मार्फत मागणी होती। तुमची त्याबद्दल काय भूमिका होती? मुळात आतापर्यंत समरी ट्रायल चालू होती असं नाहीये। कुठलाही खटला ज्या वेळेला दाखल करतो त्याच्यानंतर काही पायऱ्या असतात, जसं की आम्ही जे पुरावे सादर केलेले त्याची पडताळणी होते, पोलिसांमार्फत पडताळणी होते, मग सन्माननीय न्यायाधीश त्याच्यावर आपला निर्णय देतात। हा निर्णय झाल्यानंतर राहुल गांधींना समज बजावल्यानंतर हा एक प्रकरण जे आहे ते विशेष न्यायालयात गेलं। आता विशेष न्यायालयात राहुल गांधींच्या वकिलांकडनं अर्ज दाखल करण्यात आला होता की हा खटला जो आहे तो समन ट्रायल म्हणून चालवण्यात यावा। आता कसं आहे, समन ट्रायल चालवा किंवा समरी ट्रायल चालवा हा निर्णय सर्वस्वी न्यायालयावर अवलंबून असतो। आम्हाला हस्तक्षेप करण्यात म्हणजे त्याच्यात अधिकारच नसतो। त्यामुळे ठीक आहे, न्यायालयाने त्यांची मागणी मान्य केलेली आहे, आम्ही न्यायालयाच्या मताचा आदर करतो। समन ट्रायल चालवण्यासाठी आमची कुठलीही आडकाठी नाही। आता या समन ट्रायलमुळे आतापर्यंत हा जो खटला तुमचा जो आक्षेप होता बदनामीचा तर तेवढ्यापुरता मर्यादित होता, आता त्याची व्याप्ती वाढणार आहे। अगदी, आता कसं होईल की चौकशी होईल, मग ती माझी असू दे किंवा या खटल्यात जे साक्षीदार आहेत ज्यांची नावं आम्ही देणार आहे त्यांची असू दे, ज्याला चीफ आणि क्रॉस असं म्हणतात, ती सगळी एक्झामिनेशन, उलट तपासणी, पडताळणी, पुराव्यांची पडताळणी सगळं होईल। आमच्या कुठल्याही गोष्टीला नकार नाही। सावरकरांच्या बाबतीत जे काही पुरावे आहेत ते न्यायपटलावर यावेत, त्याच्याबद्दल दोन्ही जे पक्षांचं मत आहे ते सन्माननीय न्यायालयाने त्याच्यात विचारात घ्यावं अशाच मताचे आम्ही देखील आहोत। त्यानिमित्ताने सावरकरांसहित अन्य काँग्रेसच्या किंवा इतर कुठल्याही नेत्यांची कागदपत्र ही आम्ही तिथे सादर करणार। सावरकरांवर जर शंका उपस्थित केल्या गेल्या तर त्याचं निरसन आम्ही पुराव्यांच्या आधारे करूच, शिवाय त्यानिमित्ताने इतर जे नेते आहेत त्यांच्याबद्दल देखील आम्ही पुरावे सादर करणार। आतापर्यंत आरोप प्रत्यारोप होताना पाहिले दोन्ही बाजूंकडून, तुमच्याकडून त्यांच्याकडून, त्यांना खूपच या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना एक वेगळं स्वरूप होतं। आता न्यायालयामध्ये जेव्हा हे पुरावे मांडले जातील दोन्ही बाजूंकडून, तेव्हा न्यायालय हे पडताळून पाहिल आणि एका अर्थाने डॉक्युमेंटेशन या सगळ्या गोष्टींचं, इतिहासाचं होईल। अगदी खरं आहे, याचं विस्तृत डॉक्युमेंटेशन व्हावं ही आमची देखील इच्छा आहे। त्यानिमित्ताने सावरकरांची प्रतिमा ही स्वातंत्र्यवीर म्हणून कशी आहे किंवा ज्या त्यांनी सामाजिक सुधारणा केलेल्या आहेत त्या समाजापुढे येतील आणि त्यातून अनेक गैरसमज दूर होतील। शिवाय हे मांडत असताना आम्ही मूळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करणार नाही, कारण विरोधी पक्षाकडून जर खटला हा भरकटवण्याचा प्रयत्न झाला तर तो आम्ही हाणून पाडणार। आता म्हणजे हा खटला आतापर्यंत होता तो तुम्ही जो का आक्षेप घेतला होता राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला तेवढ्यापुरता होता। आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एकूण कार्य, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या वेगवेगळ्या घटना ज्या आहेत इतिहासातल्या, या सगळ्या त्या ठिकाणी मांडल्या जातील, तुमच्याकडूनही मांडल्या जातील, त्यांच्याकडूनही मांडल्या जातील।
तुमची उलट तपासणी होईल, त्यांची उलट तपासणी होईल आणि यातून तुम्हाला अपेक्षा आहे की जे सत्य आहे इतिहासामध्ये दडलेलं ते समोर येईल. अगदी अगदी निश्चित की एकूणच जे सावरकरांचं व्यक्तिमत्व आहे किंवा त्यांची अंदमानमधली वर्तणूक आहे. मग काही लोक आरोप करतात की त्यांनी माफीनामे लिहिले, काही लोक आरोप करतात की त्यांनी पेन्शन घेतलं. हे सगळं कसं निराधार आहे, खोटं आहे हे मांडण्याची सुवर्ण संधी आम्हाला न्यायालयाने दिलेली आहे. त्याचा पुरेपूर वापर आम्ही करून घेणार. धन्यवाद. तर सात्यकी सावरकर यांनी सांगितलं की न्यायालयाचा हा जो निर्णय आहे त्यांनी सकारात्मकतेने स्वीकार केलेला आहे. राहुल गांधींनी त्यांच्या वकिलांमार्फत या अशा समन स्टाईलची मागणी केलेली होती आणि त्यामुळं आत्तापर्यंत आरोप प्रत्यारोपांच्या किंवा दावे आणि प्रतिदाव्यांच्या स्वरूपामध्ये असलेला हा विषय न्यायालयाच्या पातळीवरती आता एका अर्थाने त्या सगळ्या ऐतिहासिक पुराव्यांना, ऐतिहासिक कागदपत्रांना एका अर्थाने स्वीकृती मिळणार आहे, अधिमान्यता मिळणार आहे आणि खूप या खटल्याचं स्वरूप जे आहे ते विस्तारणार आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.